हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आता मला सर्वजण छानपैकी नाश्ता करायला बसलेले आहेत. मेनू खूप छान आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. ए माझ्या मागे ये ना, सगळे माझ्या मागे या. किती सुंदर निघतोय फोटो. या ना पटपट माझ्या माग. काय बाई, हा झुलता पूल आहे आणि ह्याच्यावर फक्त 10 लोक जाऊ शकतात. म्हणजे 10ची कॅपॅसिटी. एका वेळेस 10. तुम्हाला नाही जायचं सर? 4-5 जाऊन आले का? चला 10 जण चला फक्त. गणपती बाप्पा मोरया. थांबा, आता शूटिंग बंद करते मी. हा बघा झुलता पूल आहे आणि त्याचा जो स्टॅमिना आहे तो फक्त 10 लोकांचा आहे. तो सध्या बघा कसा हलतोय. खाली नदी आहे, हे पहा नदी दिसती का? हो ते. चला चला. मृत्युंजय मंदिर आसाम राज्यातील नवगाव या ठिकाणी हे मंदिर आहे. अगदी भव्य अशी शंकराची पिंड तयार केलेली. जेवणाची व्यवस्था नाही तर तिकडे गाडी का नाही. मंदिराच्या सभोवताली अगदी आकर्षक असे फुलझाडे लावलेली आहेत. आजचा जेवणाचा मेनू चवळीची भाजी, वरण, भात, चपाती. घ्या 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 घ्या. दही आहे. तुम्ही थोड्या मडीत बसले. आम्ही आता आलेलो आहोत मंदिर किती सुंदर आहे. बौद्ध भिक्खू. हा काय केलं? 500 करोड रुपयाची पैसे कसं काय इकडे दिलं? येतोय पैसे येतात. आता आम्ही इथे मॉनेस्ट्री बघायला आलेलो आहे. ते मॉनेस्ट्रीचं हे असं इकडं मी बोट केलं की ते दाखवायचं तुम्ही. मॉनेस्ट्रीचं इथे मंदिरासारखं दिसतंय. तिकडे एक गेट आहे आणि ह्या पाठीमागं पर्वत दिसत आहे.
आणि हे झाडं वगैरे बघा कसे दिसत आहेत. आणि ते काय म्हणायचं याला, ही मॉनेस्ट्रीची मुख्य इमारत. तिथं कोण राहतं? मुलं राहतात वाटतं, लोक हे राहतात का इथं? काय माहित आहे ते? करा तू बंद आता. चला. बाय फ्लोक आर्टिस्ट डिजाइन गोगोई. क्लासिकल डांस, ये सब फोक डांस होते हैं। फोक डांस होता है, क्लासिकल डांस होता है। अलग अलग डांस है ना जितने हमें नाम मालूम नहीं था ना. हाँ आप लोग जैसा इसलिए वहाँ बोर्ड में है लिखा है, पूरा सीरीज से लिखा है अलग हाँ. डांस होते हैं। चले चला. हम्म. एवढा आम्ही आता आसाममध्ये एक शो पाहण्यासाठी आलेलो आहे. तो मी तुम्हाला सांगणारच आहे नंतर. खूप छान कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी दुकानामध्ये विकण्यासाठी आहेत. इथले प्रसिद्ध गेंडे, बॅग वगैरे, बघा आता हा स्थानिक लोक डान्स पाहण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे. हे पाहता पूर्व दिशेला कशी लाली आलेली आहे. थोड्याच वेळात सूर्योदय होणार आहे. आज नाश्त्याला आहेत पोहे. बघा उपाध्ये मॅडम मी आज किती छान दिसत आहेत. सर्वांनी त्यांना छान छान म्हटलेलं आहे. बघा रिटायर होऊ नये वाटतंय का त्या रिटायर आहेत मॅडम म्हणून. हा किती वर्ष झाली मॅडम रिटायर होऊन? मला 66 चालू आहे. 66 रनिंग एज. अरे वा 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 वा. अजून मेंटेनन्स भारी. पानांवरती प्रक्रिया केली जाते. त्याच्यानंतर हा चहा असा छान लागतो. आपण रोज आपल्याला सकाळी संध्याकाळी चहा लागतोच की नाही प्यायला. तर तो हा असा आसामचा मस्तपैकी चहा आणि हा तो चहाचा मळा. असा आम्ही आलेलो आहे ट्रिपला. तर ही ट्रिप अशी मस्त झालेली आहे ना. हे चहाचा मळा पाहून तर इतकं छान वाटतं इथे की मस्त संध्याकाळचं वातावरण छान मळा बघून बाहेर पण येऊ वाटत नाही. एवढं छान वाटतं इथे. आणि प्रत्येकाने खरं या ट्रिपला यावं असं वाटतं ना. प्रत्येकाने आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश खरंच म्हणजे डोळ्यात अगदी भरण्यासारखं सौंदर्य या राज्याचं आहे. खरंच सौंदर्य नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने ते मेघालय, अरुणाचल आणि आसाम ही ट्रिप 100% सगळ्यांनी यावे आणि एन्जॉय करावे. है की नाही? हो. बघा ना किती मोठी बाग आहे. या बागेवाला मालक किती मोठा असेल बघा. सगळ्यांनी छान पैकी एन्जॉय करावं असं वाटतं. आम्ही तर खूप एन्जॉय केला. है की नाही? खूप एन्जॉय केलाय. मस्त एकदम एकदम भारी.
अरुणाचल प्रदेशातील जमेरी हे ठिकाण आहे आणि तेथील नागदेवता मंदिर या ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहोत. दर्शन झालं काय? दर्शन झालं? तुम्ही तर आमच्या अगोदरच असतं नेहमी. बाय बाय. चला आम्ही आता दर्शन घेऊन आहे. येतो. तर ह्याचा असा इतिहास आहे, ज्यावेळेस हे मिलिटरीचं काम चालू होतं रस्त्याचं, तर त्यावेळेस हे नागदेवता प्रत्येक दिवशी एका माणसाला मारायची, चावायची. तो माणूस त्यात जायचा. मग असं ठरलं की इथं नागदेवतेचं मंदिर करायचं. मग हे नागदेवतेचं मंदिर केल्यामुळे मग ते दंश करायचं बंद झालं. आणि मग हा रस्ता तयार झाला. म्हणजे हा त्यांचा एरिया होता म्हणायचं, है की नाही? हा बरोबर आहे. असा आहे याचा इतिहास. मग इथूनच छान अशी नदी वाहते बघा. किती स्वच्छता आहे बघा, स्वच्छता करतात. काढायचा आपलं वर जाता येत नाही तर. इथं बौद्ध भिक्खू यांचं ठिकाण आहे. असं करू, असं फक्त असं करू.